नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. जे चॅनल आहे टेक चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण आज आपला विषय खूप दमदार आहे. तर मित्रांनो, मागे तुम्ही बघू शकता की आपण पीसी ठेवलेला आहे. तर तो पीसी एचपीचा आहे मित्रांनो, प्री बिल्ड पीसी आहे. तर या पीसी आपण फटाफट अनबॉक्स करूया आणि नंतर याची स्पेसिफिकेशन विषयी बोलूया आणि हा पीसी आपण का घेतला पाहिजे आणि का नाही हे व्हिडिओचे शेवट बघायचे. चला अनबॉक्सिंग व्हिडिओ बघूया. मित्रांनो, तुम्ही अनबॉक्सिंग व्हिडिओ जरूर पाहिली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन सुद्धा भेटले असेल. चला आता डिटेल या पीसी विषयी आपण बोलूया. तर मित्रांनो, या पीसीमध्ये आपण जो प्रोसेसर वापरले तो i5 थर्ड जनरेशन आहे आणि त्याला 1 TBचे हार्ड ड्राईव्ह आणि 8 GB DDR3 रॅम आहे. आणि तुम्ही म्हणाल याच्यात कोर्स किती आहे, तर 4 कोर आणि 4 थ्रेड आले. मित्रांनो, याच्यात आपण मल्टीटास्किंग थोड्या प्रमाणे करू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही म्हणणार की या व्हिडिओ एडिटिंगसाठी पीसी आहे का, आपण म्हणू शकतो की हार्डकोर पीसीने या आपण नॉर्मल टाईपची व्हिडिओ एडिटिंग, जसे मी व्हिडिओ एडिट करतो तसं टाईपची तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकतात. आणि या पीसीमध्ये आपण मी हा अभ्यासासाठी आणि थोडीफार कॅज्युअल व्हिडिओ एडिटिंगसाठी घेतलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही हा पीसी घेऊ नका. तुम्ही i5 6 जनरेशनच्या पुढेच घ्या. मित्रांनो, परत सांगतो i5 थर्ड जनरेशन पीसी. पण मित्रांनो, हा चांगला दमदार आहे, सर्व कामं करू शकतो. तर मित्रांनो, अजून बी चॅनलला लाईक केलं नसेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि मित्रांनो, हा आपला पहिला सेटअप आहे पीसीचा, तर जरूर याच्यासाठी एक लाईक द्या.